मडवी याच्याकडून अनिकेत हलदनकर यंदाच्या या टुर्नामेंट मध्ये दिसत नाही आहे. बंटी आमरे 2 षटकार मारले होते आतापर्यंत. 2 चेंडू 2 षटकार मारलेत. सचिन मडवी मॅन फॉन पनवेल खरोखर चांगली कामगिरी आहे ह्याच्याकडून पाहायला भेटली होती. चांगला गोलंदाजी आहे. मला वाटतं लेफ्ट हँड गोलंदाज आहे मग राईट हँड गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला गेली होती. 2 षटकामध्ये 40 धावा दिल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 3 फलंदाजांना माघारी परतवला होता ते सचिन मडवी याने. परंतु आता मात्र या सामन्यामध्ये बघूया कशी कामगिरी करतोय. 50 धावा इथे धाव फलकावरती लावले आहेत. परत एकदा पहिल्याच चेंडू इथे सचिन मडवी याचा सामना करतो निनाद सुर्वे आणि पहिल्याच चेंडूवरती मला वाटते बॅक फुटवर पाहायला भेटतोय निनाद सुर्वे. पहिल्याच चेंडूवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. तिसऱ्या चेंडूपर्यंत काय करामत होते बघायचंय. अम्मे भडसोऱ्यांना उत्सुकता आहे तिसऱ्या चेंडूपर्यंतची. पहिल्याच चेंडूवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे निनादवरती. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे सचिन मडवी. खरोखर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पनवेल वरनं आला इथे आणि चांगलाच मला वाटते खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा इथे पाहायला भेटतोय आणि मला धावचीची संधी इथे पाहायला भेटते परंतु पंचाने फेटवलेलं आहे. अशी अम्मे भडसोले बघत राहिला असेल काय चाललंय ते इथे मैदानामध्ये. भगवान राटे जरा स्थूलपणा कमी करा. चांगली कोणतरी इथे पाहायला भेटतंय. बाईकच्या रूपाने एक धाव. रवी शिगवण काहीतरी शोधायला इथे आलेले आहेत. परत एकदा रवी शिगवण याच्यावरती बघितलं असेल तर 8 मॅचचा रेकॉर्ड काढला तर पहिले 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 2 चेंडू 2 षटकार पाहायला भेटतात त्यांच्यावरती. परत एकदा तर मात्र हा महत्वपूर्ण चेंडू असणार आहे इथे. या चेंडूवरती बघूया कशी करावत होते. तिसरा चेंडू आहे या षटकामधला. थोडीशी अटॅकिंग गोलंदाजी इथे पाहायला भेटते सचिन मडवी याच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी. नरेश वरती आक्रमण होते का बघायला भेटतोय. जोरदार प्रहार आणि मला वाटतं 3 चेंडू. अमे भडसोले यांचा विजयी झालेला इथे पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरले आहेत. बरं एकदा पुढचा चेंडू सचिन याचा सामना करतो नरेश आणि मला वाटते जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल प्रयत्न. निर्धाव चेंडू बॅट आणि बॉलचा हवाचा संपर्क होत नाही. एका धावेला रोखू शकत. एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन मडवी याची. धावसंख्या थांबली ती फक्त 2 धावेवरती जखडून ठेवले. 50 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत फक्त 2 धावा. 4 चेंडूवरती 2 धावा. नक्कीच एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते. पनवेल वरना आपण पाहतोय तो इथे उपस्थित झालाय आणि आयकॉन खेळाडू म्हणून हॉटेल सरिता गजानन संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. जसं अमोल कांगणे संजीव कांबळे याच्याकडून आपण बघतो आतषबाजी पाहायला भेटते रामदास भाई या संघाकडून. परत एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. असफल प्रयत्न. निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या थांबले फक्त 2 धावा. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन मडवी याची. धावसंख्या फक्त 2 धावा. शेवटचा चेंडू असणार इथे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. जबरदस्त करावत पाहायला भेटते ती म्हणजे हॉटेल सरिता गजानन गणपती संघाची. आतापर्यंत 2 धावेवरती रोखून ठेवलं इथे. पुढचा चेंडू जोरदार प्रयत्न पाहायला भेटत. नक्कीच एक पहिलाच अटॅकिंग गोलंदाजी इथे पाहायला भेटते. सचिन मडवी याची गोलंदाजी संपलेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि बिनबाद 2 अशी सुरुवात आहे. पहिल्या 50 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. एक अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल इथे सचिन मडवी याची. सचिन याच्या माध्यमातून. कारण की आपण जर कालचे सामने आणि आजचे सामने बघितले असता जेवढे जोरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय तेवढे जोराचे फटके देखील बसलेत. त्याचा कुठेतरी उपयोग करू. कारण विकेट देखील बघितली थोडीशी लांब असल्यामुळे चेंडू पोहोचत नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आता सचिन याची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे वैभव. स्ट्राईकला येतो शिवतेज 11 खंडाळा संघाचा धडाडीचा फलंदाज नरेश गोवलकर. नॉन स्ट्राईकला येतो निनाद. नरेश गोवलकर रत्नागिरीमधील नावाजलेला असा फलंदाज.
मूर्ती लहान पण येणार तो. कीर्ती महान असा हा खेळाडू. आता बघूया एकाच गावचे दोन्ही खेळाडू. आता फलंदाजीसाठी तो नरेश आणि गोलंदाजीसाठी तो वैभव. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच एक धाव संख्या प्राप्त होते. क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण होतं भगवान राठे याच्याकडून. परत एकदा चांगली गोलंदाजी ते पाहायला भेटते, चांगलं अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये विचार केला फक्त 2 धावा दिल्या तिथे सचिन मडवी आणि आपण पनवेलवर का आलो याचे सिद्ध करून दाखवलं इथे पहिल्या षटकामध्ये. नक्कीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. इथे 50 धावांचा पाठलाग करताना सुद्धा इथे फक्त 2 धावा दिल्या. मोठे खेळाडू आहेत. नरेश गोवलकर सरकारला जखडून ठेवला, निनाद सुर्वेला जखडून ठेवलं इथे आणि वैभव गोवलकरने सुद्धा इथे जखडून ठेवलं. पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव दिल्या. 50 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बिनबाद 3 अशी सुरुवात आहे. इथे विकेट काढणं गरजेचं आहे. सुमित हलदरकर एक मोठा अडथळा होऊ शकतो यांच्या संघासाठी. चांगला मारलेला चेंडू, चेंडू जातोय सीमापार षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार टोटवलाय वैभव. आता बघूया दुसरा चेंडू निनादसाठी. देखील जोरात मारण्याचा प्रयत्न बघूया. प्रणय आमरे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू, त्याच प्रकारे उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघा मिळतोय. धावसंख्या वाढते 10 धावा. खरोखर चांगली फलंदाजी ते मात्र आता निनाद सुर्वे याच्या बॅटमध्ये षटकार पाहायला गेला होता. चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर. पतंग उडतोय. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू नरेश याचा सामना कराय, वैभव याचा सामना करायचा. नरेश जोरदार मारायचा प्रयत्न होता. चेंडू मला वाटतं डोक्याला आपटल्याने धावचीची संधी ते पाहायला भेटते आणि जोरदार अपील इथे पाहायला भेटतोय. जोरदार अपील झाली होती निनाद सुर्वे याच्या विरोधात, परंतु फेटाळून लावले पंचांनी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 11 धावा. या सामन्यासाठी पंच पाहायला भेटत ते. किरण शिरदनकर आणि किरण बैकर. जोरदार प्रहार इथे पहिला दुसरा षटकार इथे पाहायला भेटत. निनाद सुर्वे ऑन फायर होताना पाहायला भेटतोय. सुर्वे याच्याकडून देखील जोराचा फटका. जोराच्या फटक्यावरती धावसंख्या प्राप्त होते निनादला 4 धावा. बघा चेंडू देखील 70-70चा आणि बॅट देखील 70-70ची, म्हणजे 70ची एक बंद नाही, म्हणजे लागला तो सिक्सर, लगा तो 6. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला भेटते. इथे उपस्थित झाले त्यांचं मी कमिटी वतीने स्वागत करतोय. परत एकदा 21 धावा संघाकडून दुसरा षटक घेऊन आले सचिन.
एका धावेला समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा. यानंतर होणारा सामना असणार आहे तो रामदासबाई बलेकर स्मृती 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम जाकादेवी. दोन्ही संघाच्या करणारे त्वरित नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. 22 धावा. धाव फरकावती लागले इथे. दोन्ही संघ 5 संघ आहेत इथे. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 आणि 2 धावेशिवाय पर्याय नाहीये गोलंदाजाच्या वरती. आक्रमण पाहता येत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते सचिन मडवी याच्याकडून. यानंतरचा एक मोठा सामना पाहायला भेटेल. एका बाजूला बघितला असेल तर संकेत पवार, दुसऱ्या बाजूला बघितलं तर अमोल कांगणे. जबरदस्त सामना इथे पाहायला भेटू शकतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. सफल निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत प्रभावित केला आपल्या गोलंदाजीवरती. नक्की चांगली सचिन मडवी याने दाखवून दिला. आपण पनवेलवरनं आता इथे कशासाठी आलोय ते नक्की चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना पाहायला भेटेल. परंतु वैभव गोलकरने खराब निराश केले दोन्ही सामन्यामध्ये. रिव्हर्स शॉट मारलेला प्रयत्न. बघूया किती धावा भेटत. चेंडू नक्की जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी जबरदस्त एक हुकमी फटका म्हणावा लागेल त्याचा. रिव्हर्स शिफ्टचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो नरेश गोवळकर. खंडाळ्याचा टायगर उस्मान. आणि परत एकदा लगातार 2 चेंडू 2 षटकार इथे पाहायला भेटतात. सचिन मडवीवरती आक्रमण पाहायला भेटतं. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचती 35 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आनंदी नर्सिंग होम विरुद्ध रामदासबाई स्मृती 11. आणि मला वाटतं चौकार जातोय. रिव्हर्सचा फटका मारताना निराशजनक असा यष्टी रक्षकाच्या मागे खराब क्षेत्ररक्षण प्रणय आमरे याच्या दरम्यान. आनंदी नर्सिंग होम अहमद नकवा कुठे असेल त्याने लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अमोल कांगणे आणि संजीव कांबळे असे 2 आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला भेटू शकतात. ऑलराऊंडर खेळाडू दोन्ही संघाकडे पाहायला भेटेल. जबरदस्त कामगिरी पॅकच्या सामन्यामध्ये संजीव कांबळे याच्याकडून पाहायला भेटला होता. मुंबईवर आनंद नर्सिंग होम विरुद्ध रामदासबाई स्मृती 11 कमला उगन समीर बलेकर यांचा संघ आहे. रामदासबाई संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. अमर बलेकर नाणे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला इथे. फळण्यासाठी आमंत्रित केला ते म्हणजे लगेच पेरी निलेवून द्यायचं आहे. पर एकदा पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता चिन्मयाचा आणि मला वाटते बाद झाला इथे. पहिला धक्का बसतोय तो निनाद सुर्वेच्या रूपाने. राज देवरुकर 2 षटकार मारले तर अक्षय अवैर याकडच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे 2 षटकारासाठी. परंतु सुमित हलदनकरला प्रोट केलेला आहे. सुमित हलदनकर एक षटकार चौकाराचा बादशाह, एक जबरदस्त असा खेळाडू आहे. पंचकोशी मधला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे. तोच सुमित हलदनकर या मैदानात खेळताना पाहायला भेटेल. 40 धावा. फक्त 10 धावांची गरज आहे. निनाद सुर्वे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. निनाद सुर्वे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निनाद सुर्वे इथे कॉमेंट्री बॉक्स में संपर्क साधा. निनाद सुर्वे आणि पहिल्या चेंडू ते आक्रमक. निनाद सुर्वे आपण जो फलंदाजीसाठी गेला होतात ना सुरुवातीला, काय विचार करून गेला होता आपण? समोर बघितलं सचिन मडवी सारखा गोलंदाज होता. काय फलंदाजी करण्याचा निर्णय आपल्याला म्हणजे काय मनात ध्येय होता? कोणत्या पद्धतीने फलंदाजी करायची होती आपल्याला? प्रथम आम्हाला लवकरात लवकर सामना संपवायचा होता
आम्हाला टार्गेट लवकर पूर्ण करायचं होतं. तर पुढच्या सामन्याला रन रेटने आम्हाला जिंकायचं होतं. ओके. आणि मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा तू फुल फॉर्म मध्ये होतास या टुर्नामेंटला बघितलं तर या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीने खेळतोयस. काय विचार आहे आपल्या मनामध्ये? काय म्हणजे चंडिका देवीला काय नवस बिवस लावून आलायस काय तिकडनं मालगुण मधून? असं काय नव्हतं. आम्हाला फक्त पहिला सामना जरा आमचा सामन्यामध्ये कामगिरी व्यवस्थित झाली नाही तर या सामन्यामध्ये आम्हाला कमीत कमी स्कोर दाबून आम्हाला लवकरात लवकर सामना संपवायचा होता हेच लक्ष होतं. ठीक आहे. चांगली कामगिरी आपण आपल्या संघासाठी केली आणि नक्कीच पुढच्या फेरीसाठी तुला शुभेच्छा आहेत. परत एकदा चिन्मयाचा सामना करणार आहे. जोरदार प्रहार इथे परत एकदा पाहायला भेटत. नक्कीच चेंडू सीमारेषे मारले विजयी संपादन केला तो म्हणजे शिवतेज खंडाला संघाने बापू घोसालेचा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. ज्या संघाने सहभाग केला त्या संघाचं सुद्धा अभिनंदन.